मंगळवारचा मुख्यमंत्री महोदय कॅबिनेट घेतात, आमची प्री कॅबिनेट असते, कॅबिनेट असते। आज जवळपास DPCच्या 36च्या 36 जिल्हे माझे संपले। 6-7 दिवस आमचे ते जिल्हे चाललेले होते। आज सकाळी आम्ही रायगड, नंतर ठाणे, नंतर मुंबई हे 3, कारण काल जरा एकनाथराव शिंदे साहेबांची तब्येत थोडीशी खराब होती, ते म्हणले उद्या माझे घ्या, तर ते 3 घेतले। आणि कॅबिनेट झाल्यावर तुमचा नाशिक आणि हे घेतलं, अहिल्यानगर। होतं काय पत्रकार मित्रांनो, मी नेहमी सांगतो, मी अतिशय स्पष्ट बोलत असतो, तुम्ही कुठल्याही बातम्या कशाही पद्धतीनं चुकीच्या चालवत असता। आज रायगड आणि नाशिक घेताना तिथं पालकमंत्री नाही आहेत। त्यावेळेस असं ठरलं आमचं वरिष्ठ पातळीवर, माझं, मुख्यमंत्र्यांचं, एकनाथराव शिंदेंचं, की फक्त मंत्र्यांना तिथल्या बोलवायचं, कारण हे DPC आहे। ह्याच्यामध्ये पुढच्या वर्षी आपल्याला वर्षभरात किती कोटी रुपये त्या जिल्ह्याला द्यायचं हे ठरतं। ते कसं ठरतं? तिथलं भौगोलिक क्षेत्र, तिथली लोकसंख्या, तिथलं पर कॅपिटल उत्पन्न, तिथला मानव विकास निर्देशांक, अशा ह्या सगळ्या गोष्टी आपण एकत्र करतो आणि त्या पद्धतीनं ठरवतो। मात्र मुंबई जरा राजधानी आहे, त्याच्यामुळे तिथं थोडं जुक्तमाप देतो। नागपूर उपराजधानी म्हणून त्यालाही जुक्तमाप देतो। आणि जिथं आकांक्षित जिल्हे आहेत किंवा तालुके आहेत, तिथं पण आम्हाला जास्तीचा निधी द्यावा लागतो। ह्या सगळ्या गोष्टी आहेत। मी बघितलं तिथं TV रायगडच्या एकाही आमदाराला बोलवलं नाही। अरे पण बोलवलंच नव्हतं ना मीटिंगला। मी तिथं दोन्ही मंत्री म्हणजे आपले गोगावले साहेब आणि अदिती तटकरे यांनाच बोलवलेलं होतं। त्याला पालक सचिव असतात, त्याला जिल्हाधिकारी असतात, त्याला मुख्य कार्यकारी अधिकारी असतात, त्याला DPO असतो। काही बघायचं नाही, काही नाही, बातम्या सुरू करायच्या। ही मीटिंग ही DPCची जिल्ह्याचा वार्षिक आराखडा बनवण्याची मीटिंग होती। त्यांच्या ऑलरेडी प्रत्येकाच्या मीटिंग होतात आणि त्या मीटिंगमध्ये ते ठरवतात। त्यांना प्रत्येकाला साधारण तुम्हाला ह्या वर्षी आम्ही इतका निधी देणार आहोत आणि त्या निधीच्या प्रमाणामध्ये 20% तर निधीचं आम्ही बंधनच घातलं आहे की ह्या पैशापैकी 20% रक्कम अशी खर्च केली पाहिजे। यंदा वर्षी मी त्याच्यामध्ये दिव्यांगांना 1% रक्कम DPCची खर्च करायला सांगितली। इतके दिवस आपल्याकडे 19% होते। कसे 19% होते? 5% महसूलला होते, 5% शिक्षणला होते, 10% झाले, 3%, 5% नाविन्यपूर्ण योजनेला होते, 15 झाले, नंतर 3% ह्याला होते, मला वाटतं शिक्षण गृहला होते, असे 18-19% होते। आणि आज 20%ची ऑर्डर काढली, 1%ची दिव्यांग, कारण तोही वर्ग मोठा आहे, त्यांनाही DPCच्या निमित्तानं काही महत्त्वाच्या गोष्टी करायच्या असतील तर त्या तिथं राबवता आल्या पाहिजेत। अशा प्रकारचा निर्णय आपण झाला आणि त्या सगळ्या मीटिंग केल्यानंतर सगळ्या मीटिंग संपवून आज माझा इथला दिवस असतो पार्टी कार्यालयात, पण आज गर्दीच इथं इतकी प्रचंड होती। मी बऱ्याच जणांच्या शिष्टमंडळांना सुरुवातीला आतमध्ये भेटलो, परंतु नंतरच्या काळात माझ्या लक्षात आलं, कारण माझी आज 7 वाजता सगळ्या राष्ट्रवादीच्या आमदारांची आणि मंत्र्यांची, सगळ्या म्हणजे ज्यांना उपस्थित राहता येऊ शकतं त्यांना, नाही तर पुन्हा ब्रेकिंग न्यूज सुरू व्हायची, हा आला नाही, तो आला नाही, तो अमकं झाला, तो तमकं झाला, तसं नाही। त्या निमित्तानं 7 दिवसाचं साधारण प्रत्येकाचं कामकाजाचा आढावा घेता येतो, संघटनेला काय करायचं त्याच्याबद्दलच्या सूचना करता येतात, आमदारांची काय अपेक्षा आहे ते ऐकून घेता येतं आणि एक गेट टुगेदर सारखा आम्ही एकत्र बसतो। आणि अशा पद्धतीनं आमचा दर आठवड्याचा तो मंगळवारचा दिवस ठरलेला आहे। आता 7 वाजलेत, आता तिकडं चाललो आहे, परंतु आपल्याला न बोलता गेलं असतं तरी दादा आमच्याशी बोलले नाही, दादा रागवले, दादा निघून गेले, पुन्हा बातम्या सुरू व्हायच्या। त्याकरता म्हणलं तुम्हालाही रिस्पेक्ट दिला पाहिजे। तुम्ही दिवस अक्षरशः कोणतरी बोलावं, कोणीतरी बोलावं वगैरे करत असता। दुसरी गोष्ट, काल बघा जे पेपरला आलं, कदाचित राधाकृष्ण विखे पाटील बोलले असतील, परंतु सांगली जिल्ह्यामध्ये आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अलमट्टीच्या बद्दल काही वेगळ्या बातम्या तिथं सोडण्यात आल्या।
वास्तविक तसं नाही. आज कॅबिनेटमध्ये चर्चा झाली. आलमट्टीच्या बद्दलची उंची वाढवत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये कोल्हापूर आणि सांगली आणि त्या परिसराला बॅकवॉटरच्या पाण्याचं अडचण होणार नाही अशा पद्धतीची आपली भूमिका आहे आणि म्हणून आपली उंची वाढवायला आपला विरोध आहे. त्या संदर्भामध्ये आपण अतिशय बारकाईनं लक्ष ठेवून आहोत. परंतु बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या, आता काय होतं, प्रत्येक आम्हाला पण भरपूर सकाळपासून कामं असतात, तुम्हालाही माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.